आजच्या सोहळ्याला सर्व मान्यवरांचे, ग्रामस्थांचे, विद्यार्थ्यांचे आणि आपल्या सर्वांचे मेळा करूया। स्वागताचा सोहळा आजच्या दिवशी आपल्या देशाने राज्यघटनेचा स्वीकार करून लोकशाहीच्या नव्या पर्वाला सुरुवात केली। आपण जे आपले संविधान बनवलेले आहे ते संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंगीकृत आणि अधिनियमित केलेला आहे, परंतु त्याचा जो अंमल झालेला आहे तो झालेला आहे 26 जानेवारी 1950 ला। आणि त्या दिवसाचे स्मरण करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। तत्पूर्वी यानंतर आपल्या
आपल्या विरजोली आयुष्यमान केंद्राचे CHO आदरणीय श्री अमोल चव्हाण सर, अक्षय धुमाळ, त्यानंतर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा आदरणीय कुंडेताई आणि गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीचे मी शाळेच्या वतीने स्वागत करतो। यानंतर हायस्कूलचा मनोऱ्याचा कार्यक्रम सुरू आहे।
आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. या दिवशी भारत एक बनला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार आहे. तेवढे मी माझे 2 शब्द संपदे. जय मराठी. पूजा गुरुचंद्र आणि जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 26 जानेवारी बद्दल काही 2 शब्द सांगते. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. सर्वांना नमस्कार. माझे नाव ध्रुवी आहे. आज 26 जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी सन 1950 मध्ये भारताचे संविधान अंमलात आले. या दिवशी भारत धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश बनला. भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत. आपण आपल्या संविधानाचा नेहमी आदर केला पाहिजे. भारत हा विविधतेत एकता असलेला आगळा वेगळा देश आहे. प्रजासत्ताक दिन आपल्याला शांतता व एकतेची शिकवण देतो. मला माझा भारत देश खूप आवडतो. धन्यवाद. तिरंगा आमचा मान आहे. पराक्रमाचे गान आहे. भारताची शान आहे. तिरंगा आमचा प्राण आहे. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. या निमित्त प्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस प्रत्येक भारतीयाचा अभिमानाचा व उत्साहाचा दिवस आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताचे संविधान अंमलात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. 26 जानेवारी 1950 पासून आपल्या देशाचा राज्यकारभार संविधानानुसार सुरू झाला. आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत. आज आपण सर्वांनी आपल्या भारत देशाला आदर्श देश बनवण्याची प्रतिज्ञा करूया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. चौथी देवांग मनोज कांबळे. अध्यक्ष भाषण वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 26 जानेवारी बद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आहे. आज 26 जानेवारी आपण भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. या दिवशी भारत एक प्रजासत्ताक देश बनला. हा दिवस आपल्या इतिहासातील दिन आहे. आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना, देशभक्तांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. सृष्टी नीरज गडसे. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व करदार, त्यागिला सुखी संसार. देशासाठी आपल्या जीवनाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथमच वंदन करते आणि माझ्या भाषणाला स्मरण करते. मित्रांनो, आज प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत. 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना तयार केली. आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल. म्हणून म्हणते, चला करूया संविधानाचा आदर ज्याने दिला आपल्या जगण्याचा शिकण्याचा अधिकार. चला करूया संविधानाचा आदर ज्याने दिला आपल्या जगण्याचा शिकण्याचा अधिकार. संविधान आहे म्हणून वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळे भाषा बोलणारे लोक सुखी धर्माने राहते. विविधते एकता आहे आमची शान. विविधते एकता आहे आमची शान. म्हणूनच आहे आमचा भारत देश मान. म्हणूनच आहे आमचा भारत देश मान.
शेवटी या तिरंगी ध्वजाला वंदन करून माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. इयत्ता 5वी ईशा दीपक कुंडे. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजीन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 26 जानेवारी बद्दल काही 2 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐका अशी मी नम्र विनंती करते. आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिवस. आजच आपल्या देशाला खरी सत्ता मिळाली. इंग्रजांनी आपल्या भारत देशावर 150 वर्ष राज्य केले. आपल्या देशातील लोकांचा अनेक प्रकारे छळ केला, पण या अन्यायाला न जुमानता महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू अशा अगणित थोर महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती या भारत देशाकरिता दिली. आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधीजींचा फार मोठा स्नेहाचा वाटा आहे. त्यांनी चले जाव चळवळ 1942 ला पेरली व या कार्याला फार मोठे यश मिळाले. तेव्हा इंग्रजांच्या लक्षात आले की अब यहाँ पर हमारी सत्ता नहीं चलेगी. यहाँ के लोग जनता जागृत हो चुकी है. आणि तेव्हा इंग्रजांनी आपल्याला 26 जानेवारी 1950 ला संपूर्ण स्वातंत्र्य जाहीर केले. भारत देश प्रजासत्ताक बनला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आराध्या यशवंत पै. Good morning everyone, respected principal madam, respected teachers and all my schoolmates. I would like to say thank you for giving me such a great opportunity to speak about our Republic Day. My name is Aradhya. I study in class 6. I am so excited to stand here and talk to you about a very special day, our 76th Republic Day. Today they filled with joy and pride. So let's allow you into the celebration. Do you know what Republic Day means? It is a day when we remember and honor the day our country became a republic. That's a big word, but it simply means the power to run our country belongs to us the people. Today we see our national flag flying high in the sky. The colors saffron, white and green are not just colors. They represent the spirit of our country. The wheel in the middle is called the Ashok Chakra, a symbol of law and dharma. So my friends, let's celebrate our 76th Republic Day with joy, respect and promise to make our country a wonderful place for everyone. Happy Republic Day. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. सावितून रिद्धी राजू कांबळे. बलिदानों का सपना जब सच हुआ, देश तभी आजाद हुआ. बलिदानों का सपना जब सच हुआ, देश तभी आजाद हुआ. आज सलाम करे उन वीरों को जिनकी शहादत से ये भारत गणतंत्र हुआ. आज सलाम करे उन वीरों को जिनकी शहादत से ये भारत गणतंत्र हुआ. माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे देशवासियों, आज हमारा भारत देश अपना गणतंत्र दिवस बड़ी धूमधाम से मनाया जाता है. यह हमारा राष्ट्रीय पर्व है. इस पावन अवसर पर आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं. 15 अगस्त 1947 को हमारा देश ब्रिटिश हुकूमत से आज़ाद हुआ. आज़ादी के बाद हमारे देश को सही तरीके से चलाने के लिए कोई नियम और कानून नहीं थे. उस समय डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के नेतृत्व में स्थापित समिति द्वारा 2 साल 11 महीने 18 दिनों में अथक परिश्रम के बाद बनाया गया. 26 जनवरी 1950 को हमारा सशक्त संविधान लागू किया गया. उस समय हमारा संविधान सार्वभौम राष्ट्र घोषित हुआ. हमारा भारत का संविधान पूरे विश्व में सबसे बड़ा लिखित संविधान है. इस महान संविधान ने हमें अपने हक और अधिकारों के लिए लड़ने की ताकत दी है. जाते जाते मैं एक भाषण का समापन एक शायरी से करना चाहूंगी. ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो यही है, हम हिंदुस्तान है. हमारी पहचान तो यही है, हम हिंदुस्तान है. जय हिंद, जय भारत. प्यारे देशवासियों, आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं. जैसे कि हम सभी जानते हैं कि आज 26 जनवरी है और हम यहाँ अपने देश का 76वां गणतंत्र
दिवस मनाने के लिए यहाँ उपस्थित हुए हैं। 15 अगस्त 1947 को हमारा भारत देश अंग्रेजों की हुकूमत से आज़ाद हुआ। आज़ादी के बाद हमारे देश को सही तरीके से चलाने के लिए कोई नियम कानून नहीं था। साथियों, उस समय डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने नेतृत्व में स्थापित समिति द्वारा 2 साल 11 महीने 18 दिनों में भारत का सशस्त्र संविधान तैयार किया गया। यह संविधान 26 जनवरी 1950 में भारत में लागू किया गया। भारत का संविधान विश्व का सबसे बड़ा संविधान है। मैं अपने भाषण के अंत में यह कहना चाहूंगा कि भारत माता तेरी गाथा सबसे ऊंची तेरी शान, भारत माता तेरी गाथा सबसे ऊंची तेरी शान, तेरे आगे शीश झुकाए दे तुझको हम सब सम्मान, दे तुझको हम सब सम्मान। जब सर छुआ हिंदुस्तान तब आजाद हुआ, शहीदों का सपना जब सर छुआ हिंदुस्तान तब आजाद हुआ। आओ सलाम करें उन वीरों को जिनकी वजह से भारत गणतंत्र हुआ। आओ सलाम करें उन वीरों को जिनकी वजह से भारत गणतंत्र हुआ। माननीय मुख्य अतिथि महोदय, प्रधानाचार्य जी, शिक्षकगण और मेरे प्यारे देशवासी, आप सभी को मेरा प्यार भरा नमस्कार। जैसे कि आप सब जानते हैं कि आज 26 जनवरी है, जिसको हमारे देश में गणतंत्र दिवस के रूप में मनाया जाता है। इस महान अवसर पर आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं। गणतंत्र दिवस हमारे देश का बेहद खास राष्ट्रीय पर्व है। यह पर्व हमारे लिए गर्व और सम्मान का पर्व है। हमारा भारत देश 15 अगस्त 1947 को आजाद हुआ, परंतु उस समय हमारे देश में किसी प्रकार का कानून या नियम देश के लोगों के लिए नहीं बना था। उस समय हमारे देश के राष्ट्रपति और संविधान सभा के अध्यक्ष श्री राजेंद्र प्रसाद थे। Teachers, parents and all my dear friends. My name is Angel Dattatre Rotkar and I wish you a very happy Republic Day. Today is 26 January and we are celebrating 76th Republic Day of our country. Republic Day is a national festival of India. It is a very important day for us. On this day in 1915, the Constitution of India came into force. The Constitution of India is the supreme law of India. Dear Baba Saheb Ambedkar is father of our constitution. We should respect our constitution. Our freedom fighters fought continuously against the British, so we can never forget their dedication. We should salute them on such a great occasion by remembering them. Republic Day makes us to realize importance of democracy. It teaches us to live in peace and unity. So let's us pledge that we will make our country the best country in the world. I am proud to be an Indian. असले पहचान है। माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षक और मेरे प्यारे देशवासियों, आज हम उस गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं देती हूँ। जब 1950 में हमारे देश का संविधान लागू हुआ और भारत एक संप्रभु समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतांत्रिक बना। दोस्तों, आज का दिन उन महान विभूतियों को नमन करने का है जिन्होंने संविधान रचने के लिए अथक परिश्रम किया। डॉक्टर भीमराव अंबेडकर, जिन्हें संविधान का वास्तुकार कहा जाता है, उनके योगदान के बिना यह कार्य अधूरा रहता है। जय हिंद, जय महाराष्ट्र। We must release. Good morning everyone, respected principal, teacher, parents and all my dear friends. My name is Anay and I wish you all a very happy Republic Day. Today is 26 January and we are celebrating 76th Republic Day. It is the national festival of our country. On 26 January 1950, the Constitution of India. The Constitution is the supreme law of India. We should always respect our Constitution of India. We should salute them on such great occasions. Dr. Baba Saheb Ambedkar, Pandit Jawaharlal Nehru, Subhash Chandra Bose, Bhagat Singh and any other and our freedom fighters like Mahatma Gandhi, Lokmanya Tilak and any other freedom fighters. I am proud to be I am an Indian and I love my country. Jai Hind. यानंतर हायस्कूलचे विद्यार्थी आपले मत थोडक्यात मांडणार आहेत। इयत्ता 8वी मधून येत आहे श्रद्धा पवार। उत्सव 3 रंगांचा आभारिया सजला, उत्सव 3 रंगांचा आभारिया सजला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला। अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 26 जानेवारी बद्दल काही 2 शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांततेने ऐका अशी मी नम्र विनंती करते।
26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन. आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, परंतु त्यावेळी आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशक्तीखाली दिनांक 28 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार केला व 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली. आपले राष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेवून आपल्या प्रकृतीची तमा न बाळगता 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतक्या काळात अत्यंत जबाबदारीने पूर्ण केला. राष्ट्रीय सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्रीय बनवले. त्यामुळे हा दिवस संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा केला. आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी ना दल चाहिए मुझे, ना तल चाहिए ना दल चाहिए, बस अमन से भरा है वतन चाहिए, बस अमन से भरा है वतन चाहिए. जब जिंदा रहूं इस मातृभूमि के लिए, जब जिंदा रहूं इस मातृभूमि के लिए, और जब मरूं तो तिरंगा कफन चाहिए, और जब मरूं तो तिरंगा कफन चाहिए. माननीय प्रधान जी, आदरणीय शिक्षक और मेरे प्यारे दोस्तों, आप सभी को मेरा नमस्कार. मेरा नाम सानवी है और आज मुझे इस अवसर पर भाषण देने का मौका प्राप्त हुआ है. गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा, गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा, चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा, चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा. आज 26 जनवरी हमारे भारत देश का गणतंत्र दिवस. इस पावन अवसर पर आप सभी को गणतंत्र दिवस के हार्दिक शुभकामनाएं. दोस्तों, हमारा भारत देश 15 अगस्त 1947 को आजाद हुआ, लेकिन हमारा संविधान 26 जनवरी 1950 को लागू हुआ. इसी दिन हमारा भारत देश पूर्ण गणतंत्र बना. इसी दिन से हम हर साल गणतंत्र दिवस को मनाते हैं. दोस्तों, हमारा संविधान दुनिया में सबसे बड़ा लिखित संविधान है. यह हमारे देश के सभी नागरिकों को एक सूत्र में बांधे रखता है और यह हमें हमारे अधिकार और कर्तव्य बताता है. भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी हमारे संविधान के जनक है. ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो सिर्फ यह है कि हम हिंदुस्तानी हैं. हमारी पहचान तो सिर्फ यह है कि हम हिंदुस्तानी हैं. धन्यवाद. उजाडलेल्या प्रजासत्ताक दिनाने भारत मातेला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे, कारण की आज प्रजासत्ताक दिन आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताने संविधान अंमलात आणले होते. संविधान आपल्याला समान वागणूक व न्याय देतो. संविधानामुळे आपल्याला समाजामध्ये स्वतःचा हक्क मिळतो. आणि तुम्हाला माहित आहे आपण आपल्या देशामध्ये मुक्तपणे श्वास का घेत आहोत, कारण की ज्या भारत मातेच्या सीमेवरती माझा सैनिक तिथे लढत आहे, तो दिवस रात्र मेहनत करून ऊन असो किंवा पाऊस तिथे लढत असतो. आणि आपण काय करतो, 26 जानेवारी आले किंवा 15 ऑगस्ट आला, आपण त्याच दिवशी त्यांचे आभार मानतो. अरे पण ते दिवस रात्र इथे मेहनत करत असतात, एकही दिवस त्यांना सुट्टी नसते, तरी पण ते रोज तिथे लढत असतात. मी जाताना एवढेच म्हणीन, भारत मातेच्या सीमेवरती जोपर्यंत सैनिक उभा आहे, भारत मातेच्या सीमेवरती जोपर्यंत सैनिक उभा आहे, तोपर्यंत माझी भारत माता सुरक्षित आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जय. गणतंत्र हुआ है, आज प्रणाम करो इन वीरों को जिनकी शहादत से यह देश गणतंत्र हुआ है. बलिदानों का सपना जब सच हुआ था तभी ये देश आजाद हुआ था. बलिदानों का सपना जब सच हुआ था तभी ये देश आजाद हुआ था. आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 26 जानेवारी बद्दल काही 2 शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐका. हजारो आशा, लाखो बलिदान, कित्येक स्वप्न आणि स्वातंत्र्याची कित्येक वर्ष जुनी तडप, पारतंत्र्याची बेडी तोडण्यासाठी घेतलेला प्रत्येक निर्णय यानंतर आपल्या भारताला स्वातंत्र्याची पहाट पाहता आली. आज आपला भारत देश वेगळी आणि नवीन शासन व्यवस्था तयार झालेला आहे. आपला भारत देश प्रजासत्ताक देश झालेला आहे. आपला भारत देश वैज्ञानिक दृष्ट्या एक विकसनशील देश झालेला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याचे सर्व श्रेय जाते ते फक्त आपल्या वीरांना. याचे सर्व श्रेय जाते ते फक्त आपल्या वीरांना. तात्या टोपे, मंगल पांडे यांच्यासारख्या अनेक योद्ध्यांनी आपले प्राण देशासाठी खर्च केले. सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी लोकसेवेचा दिवा सतत सेवेत ठेवला. म्हणून म्हणते, या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग, या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग. बंधू नेत्यांची आज ठेवूया त्यांच्या बलिदानाची जाण, करूया भारत
असंख्य प्रणाम करूया भारत देशास असंख्य प्रणाम. शेवटी येणे एवढेच म्हणे तनी मनी बहरू दे नवजो होऊ दे फुलकी तर उमरो. तनी मनी बहरू दे नवजो होऊ दे फुलकी तर उमरो. घे तिरंग हाती नभी लहरू दे उंच उंच जय घोष मुखी जय